नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे। दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता। आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे। मात्र आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 2 हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3000 रुपये जमा होणार आहेत। डिसेंबर आणि जानेवारीचे दोनही हप्ते 2.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकून घेण्यात आलाय। सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना सरसकट या योजनेचा लाभ मिळणार आहे। अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे। नव्यानं आलेल्या अर्जांची तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यभरातनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। विधानसभा निवडणुकीमध्येही ही योजना महायुतीसाठी प्रचंड फायदेशीर ठरली। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता। आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांच्या पैशाची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे। त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे। तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार असल्याचंही समजतंय। त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा हप्ता येणार आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।